हाय, मी नेहा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी। तुम्हाला टायटलवरनं समजलंच असेल तर कारण माझी खूप महिन्यांची इच्छा होती अक्कलकोटला जाण्याची, ती आज फायनली कंप्लीट होते आहे। तर आज आहे 24 जानेवारी रात्री 11:15ची आमची सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे कल्याणवरून। तर ही ट्रेन CST टू सोलापूरच आहे। अक्कलकोट स्टेशनसुद्धा आहे, तुम्ही डिरेक्टली अक्कलकोटपर्यंत पण जाऊ शकता, पण तिथे ट्रेनची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही सोलापूरपर्यंत प्रेफर केलं। तिथून पुढे आम्ही बाय रोड जाऊ अक्कलकोटपर्यंत। तर आम्ही टोटल 7 फॅमिली मेंबर्स होतो आणि त्यामुळे स्लीपर क्लासची प्रत्येकाची आम्हाला फेअर पडलं होतं 584 रुपीज। आणि ह्याची तिकीट मी ट्रेनची 2 महिने अगोदरच काढली आहे नोव्हेंबरमध्ये, कारण खूप फास्ट बुकिंग होत होती ह्याची त्यामुळे। आणि ही आहे माझी मुलगी आणि ती छान मस्तपैकी पप्पासोबत खेळते आहे। तर आणि तुम्ही जर येणार असाल ह्या थंडीच्या सीझनमध्ये तर प्रचंड थंडी आहे, तुम्ही काहीतरी ब्लँकेट वगैरे कॅरी करा, छान लहान मुलं असतील तर स्वेटर वगैरे कॅरी करा। आणि मी आता एकेकाची ओळख करून देते, जसे पुढे पुढे सगळे येतील तसं। तर हा आहे माझा पुतण्या, म्हणजे माझ्या दिरांचा मुलगा। तर फायनली आम्ही आता पोहोचलो आहे सकाळी 7 वाजता सोलापूरला। 6:45चा टायमिंग होता, पण ठीक आहे 10 मिनटं लेट झाली, पण ऑन टाईम होती ट्रेन। आणि प्रचंड थंडी होती। आणि त्यानंतरला मग आम्ही इथून एक्झिट झालो आणि तिथे तुम्हाला शेअर ऑटो अशा भेटतात बघायला, पर पर्सन ती लोक काहीतरी 150 रुपये समथिंग सांगतात। आता आम्ही टोटल 7 जण होतो, त्याच्यामुळे आम्ही एकाच ऑटोमधून गेलो, पण ती लोक तुम्हाला थोडंसं बार्गिंग करावी लागेल, कारण ती लोक सांगतात 150 रुपये, पण आपण एक ॲटलिस्ट 100 ते 120 रुपयापर्यंत पर पर्सन त्यांना घेऊन यायचं। आम्ही म्हणत होतो 100 रुपीजला फायनल करा, पण ते ऐकतच नव्हते, त्याच्यामुळे मग आम्ही 130ला ते कन्फर्म केलं। आम्हाला सोलापूर ते अक्कलकोटला जाताना 950 रुपये घेतले, पण येताना दुसरी ऑटो आम्ही केली होती, त्यांनी आमच्याकडनं 800 रुपये घेतले फक्त, त्याच्यामुळे तुम्ही बार्गनिंग नक्कीच करा। तर आता चला मी सगळ्यांची ओळख करून देते। तर ही आहे माझी मुलगी परी, आणि त्यानंतर हा आहे पुतण्या, ती मागे बसले माझी जाऊ, माझे मिस्टर, त्याच्यानंतरला इथे आहे नंदेचा मुलगा, ननंद, पाटी आहेत, दीर, आणि पुढे अजून एक दीर बसलेले आहेत। सो आम्ही सगळे असे 7 जण टोटल फॅमिली मेंबर्स निघालो होतो। आणि व्ह्यूज इतके कमाल होते रोडने जाताना, आणि एकतर रस्ते एकदम भारीच होते हायवे, आणि त्याच्यानंतर जे व्ह्यूज होते ना, पूर्ण शेती तुम्ही बघू शकता, पूर्ण शेती, पूर्ण जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सपाट जागा आणि शेती, पूर्ण ग्रीनरी होती। किती सुंदर वातावरण आणि व्ह्यू होतं इथे। तर आम्ही कुठलीच रूम वगैरे बुक केली नव्हती, त्यासाठी आधी आम्ही गेलो होतो यात्री निवासमध्ये, आणि इथे स्वामींच्या सुंदर अशा मूर्त्या होत्या। त्याच्यानंतरला हे 2 फ्लोअरचं आहे, पण इथे 800 रुपयामध्ये तुम्हाला एक रूम भेटणार, पण तिथे टॉयलेट बाथरूमसुद्धा बाहेर होते आणि रूमसुद्धा अवेलेबल नव्हते। त्यानंतर आम्ही पुढे गेलो, तर इथून पुढे आहे यात्री भुवन, तर तिथेसुद्धा आम्ही गेलो तेव्हा तिथे आम्हाला 1.5 तासाची वेटिंग होती, 1 ते 1.5 तास जवळपास वेटिंग होती। आणि त्यानंतर जर खाली रूम झाला तर आम्हाला भेटणार होता। आणि ह्याचा जो काही टायमिंग वगैरे आहे यांच्या पाण्याचा, किंवा मग ह्यांचे जे रेट्स आहेत त्याचे मी इथे स्क्रीनशॉट्स कुठेतरी देईनच। आणि त्यानंतर आमचा जो ऑटो ड्रायव्हर होता ना, त्यांनीच मग आम्हाला जे पर्सनल प्रायव्हेटचे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये आम्हाला दिलं। तर इथे होता आमचा हा स्टे, छान स्टे होता, 1000 रुपयामध्ये होता 24 आवर्ससाठी। आतमध्ये टॉयलेट बाथरूम होता। 7 जणांसाठी आम्ही एकच रूम घेतला होता, 2 क्वीन साईज बेडसुद्धा होते त्यामध्ये। आणि इथूनच आमच्या हॉटेलच्या साईडूनच इथून मंदिरासाठी रस्ता जातो, अगदीच वॉकेबल आहे, 5 मिनटं। आणि मेन म्हणजे इथली जी घरं आहेत ना, ही घरं आम्हाला प्रचंड आवडली सगळ्यांना, कारण ह्यांचं जे स्ट्रक्चर आहे ना इतकं सुंदर आहे, अगदी जुन्या काळातलं वाटतंय। आणि जे किल्ले वगैरे असायचे त्यांचं कसं स्ट्रक्चर असतं तसं हे स्ट्रक्चर आहे। आणि हे बाहेरून खूप छोटी छोटी घरं वाटत आहेत, पण ही आतमध्ये प्रचंड मोठी घरं आहेत, आणि सुंदर वाटत होतं हे, अगदी एका लाईनीत एक घर होतं, खूप छान वाटत होतं। त्यानंतर आता इथे आम्ही चाललो
तर आता इथे आम्ही पोचलोय मंदिरापाशी आणि इथे एक दुकान होतं जिथे स्वामींच्या मूर्त्या होत्या, फोटोज होते आणि जपमाळ वगैरे होते. तुम्ही इथून ओटी वगैरे घेऊ शकता तो मंदिरात नेण्यासाठी आणि इथेच तुम्ही चपला वगैरे सुद्धा ठेवून जाऊ शकता. तर आम्ही इथूनच ओटी आणि चपला वगैरे इथंच ठेवल्या होत्या. आम्ही त्यानंतर इथे आम्हाला असं समजलं की लाईन प्रचंड मोठी आहे, कारण एकादशी पण होती आणि सॅटर्डे सुद्धा होता त्याच्यामुळे. सो आम्हाला एकाने इथे सांगितलं की तुम्ही बॅक साईडने सुद्धा दर्शनाला जाऊ शकता, तो गेट ओपनच होता. सो आम्हाला अगदीच 5 मिनिटात बॅक डोअरने दर्शन भेटलं आणि ते पण मुखदर्शन भेटलं. अगदी छान दर्शन झालं. त्याच्यामुळे मग तुम्हाला सुद्धा यायचं असेल अक्कलकोटला तर अजिबात लेट करू नका. खूप प्रसन्न वाटतं आणि माझी खूप महिन्यांपासूनची इच्छा पूर्ण झाली. आणि तर ही स्वामींची प्रतिमा आहे ना, ती आपल्या मुंबईमधल्या जोगेश्वरीतल्या स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षाची ही सुंदर अशी प्रतिमा बनवलेली आहे आणि अगदी त्यानंतर तुम्ही जसं मंदिरातून एक्झिट केलं ना, तर तसे हे तुम्हाला स्टॉल बघायला भेटतील, जिथे तुम्हाला जपमाळ असतील, मंत्र असतील, त्याच्यानंतर पुस्तकं आहेत, त्यानंतर तुम्हाला मूर्ती वगैरे भेटतील. पण तुम्ही इथेही घेऊ शकता किंवा तुम्ही जेव्हा मेन रोडला बाहेर निघाल ना एक्झिट करून, तेव्हा तिथे पण प्रचंड असे स्टॉल्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला प्रसादी भेटेल, मूर्ती वगैरे सगळं जे तुम्हाला काही बघायचं असेल ते भेटेल. पण आज तर खूपच गर्दी होती, कारण सॅटर्डे आणि प्लस एकादशी पण होती, त्याच्यामुळे धड बघायला पण भेटत नव्हतं. पण खूप छान होत्या.
त्यानंतर आम्ही गेलो प्रसादालयमध्ये. इथे उपवासाचंच असं एकादशीमुळे उपवासाचं सगळं जेवण होतं आणि इथे ॲट अ टाईम 500 जण बसतात आणि ह्याचा दुपारचा टायमिंग आहे 11:15. तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं आराम केलं आणि आमच्या हॉटेलच्या अगदीच बॅक साईडला हे बाळप्पांचं मठ होतं आणि ह्याचं स्ट्रक्चरसुद्धा खूप सुंदर आहे, अगदी जुन्या काळातलं असं वाटतंय. तर आता आम्ही आतमध्ये जाते, तुम्हाला दाखवते आतमध्ये सगळं कसं आहे ते. तर इथून आता आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर ना काही ठिकाणी ना असे बॉक्स करून ठेवलेले आहेत व्हाईट कलरचे. तर ह्याच्यावर चुकूनही पाय देऊ नका, कारण तिथे स्वामींची पावलं आहेत. तर त्याच्यामुळे अगोदर येताना लक्ष द्या की त्याला साईडने
त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो गार्डनमध्ये। तर यात्री भुवनच्या इथून अगदी 5 मिनिटं समोर वॉकेबल तुम्हाला हे गार्डन आणि तुळजाभवानी देवीचं मंदिर दिसेल। आणि हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे। ह्याचं जे बांधकाम आहे त्याच्यावर कोरलेल्या तर हे आहे ते बाल उद्यान आणि ह्याचा सुद्धा टायमिंग आहे इथे लिहिलेला आहे बघा। सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत हे ओपन असतं। आणि ह्याची एंट्री फीज आहे फक्त 5 रुपये आणि त्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी आहेत बघण्यासाठी। पुढे लहान पोरांचे सगळी खेळायला आहे आणि खूप सगळ्या शोपीसच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत। खूप सुंदर अगदी बघण्यासारखं आहे आणि इतकं छान मेंटेन केलंय ना ते। कुठेच तुम्हाला घाण वगैरे दिसणार नाही, कुठेच काही हे दिसणार नाही, अस्वच्छता दिसणार नाही। खूप क्लीन आणि खूपच सुंदर मेंटेन ठेवलेलं आहे हे गार्डन। जर तुम्ही जात असाल अक्कलकोटला तर ह्या सुद्धा गार्डनला अजिबात भेट द्यायला विसरू नका। नक्की 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 भेट द्या जर तुमच्याकडे लहान पोरं आणि इथे यात्रीभुवनच्या बाजूला श्री शिवचरित्र धानुचित्र शिल्प प्रदर्शन हॉल सुद्धा आहे आणि हा आतून असा दिसतो। अडल्टची फी आहे 20 रुपीज आणि जे लहान पोरं आहेत त्यांची फीज आहे 10 रुपये। तर इथे सगळी त्यांची हिस्ट्री आहे त्यांच्या जन्मापासूनची पूर्ण, तर ती सुद्धा तुम्ही एकदा येऊन पूर्ण क्लिअरली वाचू वगैरे शकता। ह्याला सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या। आणि ही माहिती चित्र स्वरूपात पण आहे आणि खाली 3 लँग्वेजमध्ये सुद्धा ही माहिती दिलेली आहे।
आणि आता आम्ही निघायची आमची वेळ झालेली आहे, कारण रात्रीचे वाजलेत आता 8 आणि आम्हाला सोलापूरला रिटर्न जायचं आहे, तिथे जेवायचं आहे। त्याच्यानंतर आमची ट्रेनसुद्धा आहे 10:30ची सिद्धेश्वर एक्सप्रेस, जी सकाळी मॉर्निंगला येते। आम्ही ज्या ट्रेनने आलो त्याच ट्रेनने आम्ही आता रिटर्न जात आहोत। ती सोलापूर ते CST अशीच ट्रेन आहे। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच अक्कलकोटला येणार असेल तर होपफुली माझा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू लवकरच एका आता नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।